जयंत नारळीकरांचं खगोलशास्त्रामध्ये प्रचंड मोठं योगदान होतं आणि प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कर्तबगारीवर, त्यांच्या कामावर फार मोठा अभिमान होता आणि जयंत नारळीकर यांना जगात मान्यता होती. आज त्यांचं दुःखद निधन झालं. भारताची आणि महाराष्ट्राची, मराठी माणसाची विशेषत्वाने हानी झाली असं मला वाटतं. खूप प्रतीक्षेनंतर आज भुजबळांनी शपथ घेतली मंत्रिपदाची. नाराज होते का ते? मला काय माहिती, मी काय सरकारी प्रवक्ता आहे का? चांगलं झालं त्यांना संधी कामाची मिळाली. याविषयी त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांना घेण्यात आलेलं दिसतंय, त्यामुळं नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशा पद्धतीची शक्यता आहे आणि असं असताना भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होणं कुठे ओबीसी ना खुश करण्याचा हा प्रयत्न दिसतोय का? त्यामागचं हे राजकारण दिसतंय का? कारण इतके दिवस थांबणं आणि आता या क्षणी त्यांचं मंत्रिमंडळात येईल. नाही, भुजबळांचा अनुभव आहे आणि अनुभवी लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळं त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं. पालकमंत्रीपदाचा प्रश्न नाशिकच्या अजूनही संपलेला नाही. ते अनेक दावेदार असताना शर्यत आणखी वाढलेली दिसते. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हे मोठे जिल्हे आहेत. एक आपला उद्याचा कुंभमेळा देखील नाशिकमध्ये होणार आहे आणि येणारा, त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला पाहिजे होते. नेमक्या याच जिल्ह्याचा निर्णय सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे. आता भुजबळांच्या सारखा सिनियर माणूस तिथे आल्यावर मला वाटतं की त्यांनाच सरकारला तिथं पालकमंत्री करावं लागेल असा माझा अंदाज आहे. तर बघू काय होते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर येतोय. काही दिवसात काही बदल झालेले विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नव्हतं, पण पक्षांतर्गत काही बदल होतील का? तुम्ही पक्षांतर्गत नक्कीच बदल होणार आहेत आणि आमच्या पक्षात आम्ही बहुतेक सगळे बदल करणार आहे. पण विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवता, आम्ही नाही. आगामी निवडणुकीला अलायन्स म्हणून महाविकास आघाडी एकत्र जाणार आहे की सेपरेट? महाविकास आघाडी एकत्रित जाईल, जिथे शक्य आहे तिथे एकत्रित जाईल. आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या आमच्या जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षांना एकत्रित बोलवून पुढच्या काही दिवसाची प्रक्रिया 27 तारखेला, 25, 26, 27ला आम्ही काही बैठका आमच्या पदाधिकाऱ्यांचे ठेवलेले आहेत. त्यात या सर्व गोष्टींची चर्चा. अजितदादांच्या पेक्षा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.